तर आमची सत्ता ही 100% येणार असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केलाय। आमच्या 200 आमदारांना आम्ही पुन्हा निवडून आणणं हे आमचं लक्ष्य असल्याचंही केसरकरांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। बाळासाहेबांच्या विचारांवर चालण्याची त्यांना सद्बुद्धी मिळो। दिवा स्वप्न कधीही पूर्ण होत नाही असं म्हणत केसरकरांनी संजय राऊतांनाही टोला लगावलाय। म्हणत की 200च्या पुढे जागा, मात्र जागा वाटपासंदर्भात आम्ही 200 म्हणणार नाही, आमची 100% सत्ता येणार। आमचे 200 आमदार आहेत, ते 200 आमदारांना पुन्हा एकदा निवडून आणणं हे आमचं लक्ष्य असणार। पण जागा वाटपाच्या बैठका होत आहेत। रात्री ज्या पद्धतीने शिंदे फडणवीस अजित पवार एकत्र बैठका वर्षावर झाली, काय नेमकी? नाही बघा, आमची युती भक्कम आहे, कोणीही काही काळजी करण्याचं कारण नाही। लोक बघतायत की कधी युतीमध्ये कुठला तरी गैरसमज होतो, अजिबात गैरसमज होणार नाही। उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, शुभेच्छा। मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची पुन्हा एकदा त्यांना सुबुद्धी देवाने देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सर, हायकोर्टात काही धाव घेतली आपण शिंदे आमदार अपात्रतेसंदर्भात? कोणी? आपण शिंदे गट म्हणजे एकूण शिवसेनेकडून तशी काही हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली? आमची याचिका पूर्वीचीच आहे हायकोर्टामध्ये, जी भरतशेठ गोगावलेने दाखल केलेली आहे। त्याच्यामुळे जास्त धोका हा त्यांना आहे आणि मला असं वाटतं की आता इलेक्शन येत आहे, त्याच्यामुळे ह्या विषयांना फारसं महत्त्व तसं राहिलेलं नाही आहे म्हणतायत। पण संजय राऊत तिकडे म्हणतात की सगळेच अपात्र होणार आहेत, तुमचे जे काही आमदार आहेत त्यांची स्वप्न तुम्ही बघा। काय असतं की जे काही करत नाहीत ते दिवसा झोपा काढतात आणि झोपा काढल्यानंतर जी स्वप्न पडतात त्याला दिवा स्वप्न पडतात। ते दिवा स्वप्न कधीही सत्य होत नसतात। आम्हाला झोप घ्यायला वेळ नसतो, त्यामुळे आम्हाला स्वप्न बघायला वेळ नसतो। ती त्यांनी खुशाल स्वप्न बघावी आणि स्वप्नामध्ये त्यांनी रममाण व्हावं। कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।